एका राजकुमारने सगळं सुख सोडलं, फक्त प्रश्नासाठी दुःख का आहे. आणि जे उत्तर त्याला मिळालं ते आजही जग बदलत आहे. ही कथा अशी जी तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकते. खूप वर्षापूर्वी एक श्रीमंत राजाच्या घरी जन्म झाला एका मुलाचा. त्याचं नाव होतं सिद्धार्थ. राजवाड्यात त्याच्याकडे सर्व होतं. त्याच्याकडे सुख, पैसा, ऐश्वर, पण एक गोष्ट नव्हती, ते म्हणजे खरं आयुष्य पाहण्यासाठी संधी. राजाने त्याला कधी दुःख, आजार, मृत्यू दाखवला नाही, कारण त्याला भीती होती की सिद्धार्थ राजा बनण्याऐवजी संन्यासी बनेल. एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेला आणि त्यांनी पाहिलं की एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस आणि एक मृतदेह. ते बघितल्यावर तो हादरला. त्याने विचारलं, हे काय आहे? त्याला उत्तर मिळालं, हे जीवन आहे, प्रत्येकाला हे सहन करावं लागतं. त्या क्षणी त्याच्या मनात एकच प्रश्न आला, जर दुःख टाळता येत नसेल तर त्यावर उपाय काय आहे? तर मग त्या रात्री सिद्धार्थ गौतम यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्याने सर्व सोडलं आणि राजवाडा, कुटुंब, पैसा आणि तो हे सर्व सोडून निघाला. सत्याच्या शोधात तो जंगलात गेला. कठोर तपस्या केली, वर्षानुवर्षे उपवास केला, पण तरीही त्याला समाधान मिळालं नाही. शेवटी तो एका झाडाखाली बसला आणि स्वतःशी म्हणाला, जोपर्यंत मला सत्य सापडत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. दिवस गेले, रात्र गेली आणि मग एक सकाळ आली जिथे त्याला ज्ञान प्राप्त झालं. तो सिद्धार्थ नव्हता, आता तो झाला बुद्ध. बुद्धांनी सांगितलं, दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख संपवता येत नाही, सत्याचा मार्ग आहे. त्यांनी शिकवलं, लोभ, राग, मोह सोडा, आता शांत राहा, वर्तमानात जगा, चांगलं करा. आज आपण सर्व पैसा, प्रसिद्धी, मोबाईल यामागे धावत आहे, पण खरं सुख आपल्या आत आहे. जर तुम्ही थोडा वेळ शांत बसलात तर तुम्हालाही तुमचं आयुष्य मिळेल. लक्षात ठेवा, बदल बाहेर नाही, आतून सुरू होतो. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल. धन्यवाद.